पीएमपीच्या वतीने शहरातील 3 मार्गांवर महिला स्पेशल बस सुरू करण्यात आल्या आहेत। पीएमपीच्या वतीने हडपसर ते स्वारगेट, शिवाजीनगर ते कात्रज, स्वारगेट ते धायरी अशा 3 मार्गांवर महिला स्पेशल बस महिला केंद्रित शहरे या संकल्पनेनुसार सुरू करण्यात आल्या। खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत महिलांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बसचे उद्घाटन करण्यात आले। पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप, सभागृह नेते सुभाष जगताप, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष नंदा लोणकर, रुपाली चाकणकर आदींसह पीएमपीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। ॲडव्होकेट चव्हाण म्हणाल्या, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महिला स्पेशल बसचा उपक्रम शासकीय कार्यालयातील काम करणाऱ्या महिला, शाळेत जाणारे विद्यार्थी, गृहिणी यांच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल। पुणे शहराची वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता पुणेकरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, त्यामुळे वाढते प्रदूषण आणि वाढते अपघात यांना आळा बसू शकेल। अत्यंत आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने, कारण आता 50% रिझर्वेशन महिलांसाठी, महिला प्रतिनिधी जास्त आहेत महानगरपालिकेत आणि कालच युवती परिषद देखील पुण्यामध्ये झाली आहे। विविध प्रश्न मांडत असताना कम्यूट करणं हे महिलांना किती अवघड आहे हे आपल्याला दिसून येतं। अनेक वेळेला वेगवेगळ्या संस्थांनी रिपोर्टसुद्धा तयार केलेत की महिलांचे ट्रॅव्हल करताना हाल किती होतात आणि म्हणून आज प्रशांत जगतापांनी पुढाकार घेऊन 3 महिला बसेस 3 रूट्सवर सुरू केल्यात। त्यांचं आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आमच्या सगळ्यांच्या वतीने। इनफॅक्ट महापौर असताना मी काही रूट्सवर ह्या अशा महिला बसेस सुरू केल्या होत्या, पण मला माहीत नाही कारण काय झालं, पण त्या 1 वर्ष चालल्या आणि नंतर बंद झाल्या। पण आय होप ह्या सगळ्या रूट्सवर सक्सेसफुल राहतील महिलांसाठी स्पेशल, कारण आपण जरी इतर बसेसमध्ये काही सीट्सचं आरक्षण ठेवलं तरी पण असं लक्षात येतं की आरक्षित सीट्स असून सुद्धा तिथं पुरुषच बसलेले असतात आणि ते उठत नाहीत, महिलांना जागा देत नाहीत। स्पेशल महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांना स्पेशली ह्याचा निश्चितपणे उपयोग होईल। मी PMPMLचं मनापासून अभिनंदन करते। 3 रूट्सवर ह्या सुरू केलेल्या आहेत। आणखीन अभ्यास करून, आणखीन थोडा रिसर्च करून, आणखीन कुठल्या रूट्सवर जास्त महिला ट्रॅव्हल करतात, विशेष करून गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये अनेक महिला जातात, तर ऑफिस टायमिंग्समध्ये सुद्धा त्यांना अशा बसेस त्या टायमिंगमध्ये देण्यात यावा अशी मी ह्या निमित्ताने आणखीन विनंती करणार आहे। हां, म्हणजे मी जेव्हा कंडक्टर नव्हते, जेव्हा मी PMTत नव्हते, त्यावेळेस माझा हा अनुभव आहे जीवनापुराणात की बसमध्ये प्रवास करताना जाणून धक्के मारण्याचा, पण तेव्हा इतकी ताकद नव्हती बोलण्याची की आपण त्यांना काही बोलू शकू, कारण तेव्हा इतका स्टंटपणा नव्हता माझ्यामध्ये। तेव्हा मी असे खूप मिळमिळत होते की मला धक्का मारा तरी मी तेवढ्यापुरतं बोलायचे। पण मी PMTत लागल्यापासून अशा खूप घटना घडल्या। मी महिनाभर जेव्हा यात पडले तेव्हा मी रडले वगैरे, कारण म्हणजे माहिती नव्हतं, कारण हे असं असतं फील्ड। पण लोक चांगल्याने कारण बघतच होती, जवळजवळ नाहीच 90% लोक चांगल्याने बघतच नव्हती, कारण की फक्त एक स्त्री आहे आणि ती पाहायला मिळते असंच, की ती असं नव्हते बघत ती कंडक्टर झाली आहे, ती आपल्या फायद्याची ठरेल का ती आज नव्हतं, तर असं नव्हते पाहत ते। पण बायकांना खूप छान वाटतं होतं, बायका म्हणत आता आम्हाला जरा आधार वाटतोय, तुम्ही आज आलात, उद्या बस निघतील ना, त्यांना आधार वाटतो की आम्हाला जागा नव्हती बसमध्ये, की आता आम्हाला जागा मिळेल बसमध्ये बसायला, त्यांना खूप आधार वाटत होता। काही अगदी खांद्यावर हात वगैरे फिरून म्हणत होत्या की खूप बरं वाटतं आता तुम्ही कंडक्टर झालात, काही दिवसांनी तुम्ही बस काढा आणि सुट्टे पैसे आता आम्हाला देत नव्हते तर मिळायला लागलेत। म्हणजे खूप काही कचाला कॉम्प्लिमेंट्स आम्हाला मिळून इतकं स्टंट ठेवलं आम्ही। म्हणजे आपण नॉर्मली बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा हे जरी लिहिलं जरी असलं तरी तसं होत नव्हतं। म्हणजे एखादी व्यक्ती भांडायची की जागा माझी आहे, पण इतकं कोणी उठत नव्हतं। म्हणजे ती स्त्री घरातून काहीतरी काम करून आली, कामावरून आली, हे पुरुषांना कळत नव्हतं, ती जागा मला मिळते ना हे त्यांना महत्त्वाचं वाटायचं। म्हणजे ह्या जागेसाठी त्यांचा अधिकार राहील की त्या ठिकाणी एकही पुरुष चढणार नाही आणि तितकी त्यांची संख्या वाढेल आणि त्यांना आदर वाटलं की आता बाबा मला छान वाटतंय। म्हणजे घरातून निघताना त्यांना आदर वाटलं की मला माझी बस आहे, म्हणजे मला काही काळजी नाही आता, तर घरातून निघताना लवकर निघायचं, बस नाही मिळणार, जागा नाही मिळणार, ही जी धाकधूक आहे ती त्यांना वाटणार नाही आता, असं मला वाटतं। जगताप म्हणाले, 3 मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या महिला स्पेशल बस ही सुरुवात आहे। भविष्यात 100 मार्गांवर महिला स्पेशल बस सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तसेच या बसच्या वाहक आणि चालक महिला असतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले।